श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री जनता जनार्दनाय नमः। ओम नमो जी गणराय वक्रतुंड श्री मोरया मी वंदन तव पाया वर प्रसाद मागितो तू विघ्नहर मोरेश्वर मज देवनी अभयवर ही गंधरंजना सादर पूर्णत्वासने वा आता नमितो ब्रह्मनंदिनी मंगलदायक हंसवाहिनी जी साक्षात वाक भवानी माते वर माझ द्यावा अलंकापुरी ती ज्ञानाई तिच्या चरणी ठेवणी डोई ग्रंथलेखनास सहाय्य होई हेची वरदान मागतो स्वतः असून संसारात चित्तपरी परमार्थात तो गुरु माझा ज्ञाननाथ नाथपंथीय अधिकारी सद्गुरु असता सनाथ शिष्य केसार आहे अनाथ ते पुरवतील मनोरथ होनी माय माऊनी गुरुपदी ही एक प्रार्थना सहाय्य व्हावे ग्रंथ लेखना तुम्ही देऊनी अंतप्रेरणा ग्रंथ न्यावा पूर्णत्वा माय बाप संतजन कवी लेखक विद्वान सर्व माझे अभिवादन आशीर्वचा मागतो नमितो जनता जनार्दनास एक विनवनी पायास उन्हे पुरे घ्या पदरास क्षमाशील होऊनी अधिक महात्म्य पद्मपुराणात जे व्यासांनी वर्णिले तेथ त्याची घेतले निवेदनास येथ प्राकृत भाषेत भारतभूमी पावन जेथ सुंदर वने अरण्य जेथ जमुनी ऋषीजन करिता ज्ञान साधना तैसेच एक घोर अरण्य नाम तयाचे निश्चय जान तेथ ऋषी भक्त विद्वान जमले धर्म चर्चेस कुणी ऋषी कुणी मुनी कोणी योगी कोणी ज्ञानी शशी समते शीतल कुणी भास्कर ते जाळ शुकेंद्र आणि गालव कौशिक अत्रि भार्गव वसु कांडिन्य महाग्रीव गर्ग भारद्वाज ते कुणाची नावे सांगावी ज्ञान भास्कर तेजस्वी थोरवी त्यांची किती गावी परोपकारी स्वभाव शिष्य घेऊन संगती सर्व एक ठाये येती धर्मचर्चा चाले मोठी अवघी जनहितार्थ तोच त्या पवित्र वनात अंधार रात्र तिमिर छेदत तैसा येई प्रकाशनाथ तैसा सुत एक ये पुराणिक तो सुत कुणी ईश्वरनिष्ठ ब्रह्मज्ञानी शांत सुशील सद्गुणी आला तये ठायास पाहुन सुत विद्वान उठले सारे ऋषी जन वंदोनी तयाचे चरण उच्चार सनी बैसविती धन्य धन्य आजीचा दिन सुतरूपे वेदे नारायण आले द्यावता दर्शन अहो भाग्य ते किती करोनी पाहू पूजन माथी लाविती तिलक चंदन कंठी पुष्पमाला घालून भक्तिभावे पूजिती स्वागत आदर आणि पूजन हेही सुत स्वीकारून मग तो प्रसन्न होऊन देता झाला आशिष मग वंदोनी सुता प्रति सर्व ऋषी ते प्रश्न करीती मानव कल्याण घडे जगती ऐसे साधन सांगावे कलियुगी मनुष्य प्राणी दुःख भोगतो अपार जीवनी धर्माचरण त्याचे हातोनी न घडे कधी प्रपंचात अन्नमय त्याचा प्राण सुख्य सौख्य समाधान देई ऐसे परमार्थ साधन न घडे त्याचे हातोनी धन चिंता आरोग्य चिंता जाळी जीवा प्रपंच चिंता ईश्वर नामस्मरण करिता चित्त एकाग्र राहीना ना पूजन घडे देहा ईश भजन करू म्हणे तीर्थाटन शरीर साथ देईना सद वासना राहीना सद भक्ती ही घडेना सद वर्तन घडेना पापराशी वाढल्या पुण्य न राहे पदरात चित्त न रमे परमार्थात कैसे नरदेहाचे हित घडेल तेही कळेना अर्धम आणि ती अन्याय हातून सत्कार्य न होय सांगा काही उपाय जन उद्धारा कारणे जेणे चुकतील यम यातना सांगा काही ऐशी साधना प्राप्ती सुखाची होईल ज्ञाना ऐसा सांगा उपाय वायवा लोक कल्याण ऋषीवरांचा प्रश्न ऐकून व्यास शिष्य सुत जाण काय बोलता झाला परोपकार वृत्ती मनात ठेवून प्रश्न केला मज प्रत तरी आता लोक हितार्थ सांगत होते ऐकावे लक्ष्मी पूजसे नारायणाशी जन्म सार्थक होण्यासी युक्ती साधना सांगा खाशी मनुष्य प्रमी मनुष्य प्राणी मात्रास जेणे हा भवसागर तरुणी मनुष्य पहिला तीर साधेल मोक्ष ते सुंदर ऐसे काही सांगावे तेव्हा बोलले रमानाथ प्रिय एक देऊन चित्त जेणे होईल जनांचे हित ऐसा सांगतो उपाय साधा वया मनुष्य हित उपासन व्रत अनेक सांगितली शास्त्रात आहेत जरी जानका नामस्मरण पूजा पाठ शास्त्र वचने करून पाठ सोडा वया जन्म मृत्यू गाठ उपाय शास्त्री अनेक परिदेहा संगे व्याधी चिंता दुःख नानी उपाधी न घडे ध्यान वा समाधी चित्त स्थिर होईना शरीर साथ देईना तीर्थाटन ते घडेना नामस्मरण होईना ये आळस आठवा शास्त्रानुसार आचरण न ये हाती घडून पुण्य घटे पाप वाढून क्लेश प्राणा पावती व्रत वैकल्य उपासना करू गेल्या जरी नाना तरी पुण्य पदरी पडेना कारण अल्पायुष्य ते मनुष्य प्राणी स्वाभाविक तरी उपाय ते अनेक पोथ्या पुराणे धार्मिक वाचू पाहे हितार्थ पदरी पुण्य पडेना जे पडे ते पुरेना दुःख भोग सरेना कधी मनुष्य प्राणाचा म्हणून अल्प वाट पुण्य अधिक पडो पदरात असे जरी काय म्हणत तरी अधिक मास पूजावा अधिक मासी करिता स्नान दान आणि दीप पूजन नामस्मरण गो पूजन करिता पुण्य लाभते अधिकातील व्रत पूजन अधिकस्य अधिक न्यायान पदरी पडते म्हणून अवश्य ते करावे गा लक्ष्मी पुष्य नारायणास 12 महिने 1 वर्ष ऐसा नियम कालगणनेस असता अधिक तो कैसा अधिक म्हणजे मला मास हे नाव या महिन्यास का दिले गेले खास कारण त्याचे सांगावे तेव्हा विष्णू भगवान सांगिती लक्ष्मीचं कारण मलमास का होतो निर्माण 3 वर्षांनी एकदा कालगणना पृथ्वीवरची गती सूर्यचंद्राची सौर्य चंद्र वर्ष त्याची नावं असती जानपा सौर्य वर्ष चांद्र वर्ष तो हात फरक 11 दिवस पडतो प्रत्येक वर्षास ह्याची प्रमुख कारण सूर्य प्रत्येक महिन्यात भ्रमण करी 12 राशीत
तयासी संग्रम म्हणतात सूर्याचे जे जाण पहा सूर्याप्रमाणे चंद्र ही खास भोगी नक्षत्रे 27 परी येता अधिक मास ही क्रिया घडेना या मासातील वातावरण असते गडूळ आणि मलिन हेची प्रमुख असे कारण मलमास नामाचे प्रत्येक वर्षी 11 दिवस फरक पडो का पडे त्यास तो भरुनी काढण्यास अधिक मास योजिला प्रत्येक 3 वर्षांनी हा अधिक येतो फिरून तोची मलमास म्हणून निशिगंध मंगल कार्यास ये मासी विवाह कार्य न होती उपनयन आचार्य तीर्थाटन हाची पर्याय अयोग्य मासी या ठरे मग काय करता या मासात पुण्य पडे ते पदरात ते तू ऐके गे प्रिय तुझं व्रत सांगतो आता सुद्धा म्हणजे बहुभाग्याने लाभला मनुष्य जन्म जो प्राण्याला सार्थक त्याचे साधयाला कारण करणे उचित कोणती पूजा कोणते व्रत या मासात करणे उचित काय केल्या पुण्य व्रत होई आता ते ऐके लक्ष्मी म्हणे कृपा ओळा यथानुक्रमे निवे दावा पूजा उद्यापन विधी वरबा ये मासीचा सत्वर मंगळ कार्य या मासात कोणी कोणी ती काही करीत म्हणून व्यतीत चित्तात झाला मास तो बहु शरण जाऊन श्रीकृष्णाचं दुःख सांगे मला मास म्हणे मी निश्चित हो कार्यास मान सन्मान वंचित मी मलिन ठरलो जगात कोणी न मजला मान देत मी धोंडा नामे उपेक्षित आहे जगी माधवा मी तुझसी आलो शरण करी रे देवा उद्धारण जेणे पाविन मान सन्मान ऐसे काही करीवा तेव्हा बोले मधुसूदन शरणागताचे रक्षण करणे हेची ब्रीद जाण आहे माझे मला मासा मी नाम देऊनी माझे महत्व वाढविन जगी तुझे पुरुषोत्तम मास नाम तुझे आजपासून मिरवावे ऐसे लाभता वरदाना मला मासात वाढला मान इये मासी करता साधन अधिक अधिक फलम दानाचे महत्व या मासात आहे विशेष अतिश्रेष्ठ ब्राह्मण मुखे ते स्वीकारित असतो मी या काळी तव लक्ष्मी झाली विचारिता ब्राह्मणास एवढे श्रेष्ठ देता तरी तो का फिरे सांगत आता कवडीसाठी जगत आता तेव्हा लक्ष्मीस भगवान म्हणती ह्या भ्रमंतीचे कारण काय असे ते ऐकून नीट नीट आता घेई जे कृतयुगी तो ब्राह्मण करी स्नान संध्या ध्यान तयाचे उदर भरण चालवी तसे नृपची गे तेता योगी राजाद्वारी ब्राह्मणे जाऊने दरबारी करिता मागणी सत्वरी पुरवी तसे नृपराज युग तिसरे द्वापर तयाचा एके आधार यज्ञ यांना कर्मे पार पाडित असे जो राजा धन आशेसाठी जगती ब्राह्मण जरी का ते फिरती तरी श्रेष्ठत्व त्याचे निश्चिती नाही येऊ नये होत गे म्हणून या पुरुषोत्तम मासी पाचारुनी त्या ब्राह्मणासी दान दक्षिणा देऊनी खाशी पूजन त्याचे करावे ब्राह्मण असावा निष्ठावान भगवत भक्ती शास्त्र निपुण सुपात्र आणि तो विद्वान असावा सुंदर चांगला ब्राह्मण मागुनी भगवान करावे तयाचे पूजन खाऊ घालून मित्राष्ट संतुष्ट त्याचे करावे ब्राह्मण तो होता संतुष्ट माझे हे तुप्त होय चित्त मी प्रसन्न होऊन देत सौभाग्य सारे पूजका ब्राह्मण पती पत्नी दोन्ही लक्ष्मी नारायण मानुनी पूजिता घर सुख सौख्यानी जाऊ भरून तयाचे श्रद्धेने करिता ऐसे व्रत दारिद्र्य वेदना अपमृत्यू येत ऐसी ग्वाही देही भगवंत भाग्यवान तो जीव हे अधिक मास महात्मा श्रेष्ठ पद्मपुराणीचे संमत गोविंद तनय विरचित प्रथमोध्याय गोड हा इति अधिक मास महात्म्य प्रथमोध्याय समाप्त